परभणीची ओळख फक्त कृषी विद्यापीठ आणि संत परंपरेमुळे नाही, तर इथल्या कढी खिचडीमुळे आहे. इथे तुम्हाला प्रत्येक गल्लीत कढी खिचडीचे स्टॉल्स मिळतील आणि लोक इतक्या आवडीने खातात की इतर पदार्थांना विसरून जातात. ही खिचडी म्हणजे परभणीकरांची फूड लव आहे. परभणी जिल्हा म्हणजे शांततेचं मुख्यालय. इथे लोक इतके कूल असतात की ट्रॅफिक जाम झाला तरी असू दे, कढी खिचडी खाल्ली का एवढंच विचारतात. परभणीत पेट्रोलचे दर इतके जास्त असतात की लोक गुगल मॅप्स नाही, पायावर विश्वास ठेवतात. तरीही परभणीकर कधी तक्रार करत नाहीत, कारण चालताना गप्पा गोष्टी आणि शेवटी कढी खिचडी फिक्स. शिवाय लोक रेल्वेने देखील प्रवास करतात, कारण इथे रेल्वे कधीच पंक्चर होत नाही, कारण की येथील रेल्वे स्टेशनवर काट्यांचं साम्राज्य सुद्धा नाही. परभणीकर इतके शांत आणि समाधानी असतात की ते महागाईवरही हसून काही नाही, कढी खिचडी खाऊया असंच बोलतात. एकेकाळी प्रभावती नगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता परभणी म्हणून ओळखले जाते. परभणीकर म्हणजे परभणीमध्ये राहणाऱ्या लोकांना परभणीकर म्हणतात. हे लोक इतके प्रेमळ आणि मनमोकळे असतात की त्यांना तुम्ही कुठूनही आलात तरी अहो या ना, एक प्लेट कढी खिचडी खाऊन जा असं म्हणायला विसरणार नाहीत. रस्ता खराब असला तरी लोकांचे मन स्वच्छ, काम उशिरा झाले तरी बोलण्यात गोडी, प्रश्न कितीही मोठा असो उपाय एकच, जाऊ दे जेवून घेऊया. परभणी जिल्हा म्हणजे नकाशावरचा एक ठिपका नाही, तर हसऱ्या माणसांचा, साध्या जगण्याचा आणि कढी खिचडीचा स्वर्ग.